मागच्या लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ म्युच्युअल फंड बघत होतो. ओके. आणि या लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहोत सांगा. टाईप्स ऑफ म्युच्युअल फंडचे पुढचा भाग आपण थोडासा बघणार आहोत. आपण मागच्या लेक्चरमध्ये 2 टाईप बघितले होते. ते 2 टाईप म्हणजे ओपन एंडेड म्युच्युअल फंड आणि क्लोज एंडेड म्युच्युअल फंड. ओके. क्लोज म्हणजे काय, ज्यांचा ड्युरेशन हा फिक्स असतो. ओके. ड्युरेशन आणि साईज काय असते, फिक्स असते, त्यांना क्लोज एंडेड म्युच्युअल फंड म्हणतात. आणि ओपन एंडेड म्युच्युअल फंड म्हणजे काय, ज्यांचा ड्युरेशन आणि साईज फिक्स नसते, त्यांना काय म्हटलं असं, क्लोज एंडेड म्युच्युअल फंड म्हटलं जातं. ओके. द साईज ऑफ फंड इट्स ड्युरेशन आर फिक्स इन ॲडव्हान्स. ज्यांचा साईज अँड ड्युरेशन काय असतं, फिक्स असतं, म्हणजे ते क्लोज झालेलं असतं, आता ते चेंज होणार नाही, त्याला क्लोज एंडेड म्हणतात. आणि जे अजूनही चेंजेस होऊ शकतात साईज आणि ड्युरेशनमध्ये, त्यांना ओपन एंडेड म्हणतात. आता जे काय आम्ही इंटरवल फंड बघणार आहोत, ते इंटरवल फंड ह्या दोघांचं काय असतं, मिक्स असतं. काय असतं सांगा, दोघांचं मिक्सचर असतं. कसं ते बघूया, सांगतो बघा. These are fund that have feature of open-ended and closed-ended funds that vary are open for purchase of shares at different interval during the fixed funds tenure. आता बघा, फंड्स टेन्युअर म्हणजे बघा, त्या फंड्सचा जो काय कालावधी आहे त्यामध्ये यामध्ये काय करू शकता सांगा. दिस फंड आर हॅव टू फीचर्स ऑफ ओपन एंडेड अँड क्लोज एंडेड फंड दॅट आर ओपन फॉर रिपर्चेस ऑफ शेअर. आपण शेअर पुन्हा खरेदी करू शकतो, आणि याचा अर्थ खरेदी करू शकतो पण विकू पण शकतो. पण यामध्ये काय सांगा, त्यांनी काय सांगितलं, इंटरवलमध्ये तुम्ही हवे तेव्हा विकू शकत नाहीत. मग ते काय झाले, हवे तेव्हा विकू शकता, तर मग ते ओपन एंडेड फंड झाले ना, तुम्ही हवे तेव्हा विकू शकता. तर पण तसं नाही आहे, तुम्हाला इंटरवल दिली जातात आणि त्यामध्ये तुम्हाला इंटरवल फंड विकावे लागतात, म्हणूनच त्यांना इंटरवल फंड म्हटलं आहे. Operating as a combination of open-ended fund and closed-ended scheme, it allow to investor to trade units predefined interval. प्रीडिटरमाइंड जी काय इंटरवल आहेत आधीच ठरवलेली, त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचे शेअर्स विकू शकता किंवा खरेदी करू शकता. याला म्हटलं आता इंटरवल फंड. आणि त्याच्यानंतर पुढचा आहे इक्विटी फंड. कुठचा फंड आहे, इक्विटी फंड. बघा, इक्विटी फंड्स आर इन्व्हेस्ट इन इक्विटी स्टॉक, मेनली कन्सिडर इक्विटी बेस्ड इन्व्हेस्टमेंट. म्युच्युअल फंड काय करतात माहिती आहे ना, इक्विटी फंड असतात, ते जास्त रिटर्न देऊ शकतात आणि ते जास्त रिस्की असतात असं म्हटलं जातं. का माहिती आहे सांगा, कारण इक्विटी फंड असतात ना, ते कसे असतात, ते आपण कशामध्ये गुंतवतो, कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवतो. ओके. आणि कंपनीचं इक्विटी स्टॉक म्हणजे शेअर्स, त्यामध्ये गुंतवले जातात, त्यांना काय म्हटलं आता, इक्विटी फंड. देज आर फंड दॅट आर इन्व्हेस्ट इन इक्विटी स्टॉक शेअर्स ऑफ कंपनीज. ओके. इक्विटी शेअर्समध्ये हे फंड गुंतवले जातात. देज कन्सिडर हाय रिस्क फंड ऑल्सो टेंड टू प्रोव्हाइड ॲज हाय रिटर्न. हे काय करतात, हाय रिस्क असते आणि हाय रिटर्न्स असते. इक्विटी फंड कॅन इन्क्लुडेड स्पेशली फंड्स, इन्फ्रास्ट्रक्चर, फास्ट मुव्हिंग कंझ्युमर गुड्स, बँकिंग, नेमफ्ल्यू, हे सगळं यामध्ये येणार. दे आर द लिंक टू मार्केट्स अँड टेंड चेंज. इट कॅरी हाय डिग्री रिस्क. सच फंड डू वेल पिरियड ऑफ द फेवरेबल अँड कॅपिटल मार्केट ट्रेंड. ओके. यामध्ये रिस्क काय असते, इक्विटी फंडमध्ये जास्त असते, आणि प्रॉफिट पण काय असतो, जास्त असतो. रिस्क आणि प्रॉफिट दोन्ही काय असतो, जास्त असतो. आणि कशामध्ये गुंतवले जातात, कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवले जातात. ओके. याच्यात आणखी आपण पुस्तकामध्ये खूप टाईप सांगितले, आपल्याला 7 बघायचे. आता पुढचे आलेत कुठचे, डेब्ट फंड. बघा डेब्ट फंडमध्ये काय म्हणतात ते बघूया. देज आर फंड दॅट इन्व्हेस्ट इन द डेब्ट इन्स्ट्रुमेंट. जे डेब्ट इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवले जातात त्याला काय म्हटलं आता, डेब्ट फंड. कंपनी डिबेंचर, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, समजलं, यांना सगळ्याला काय म्हटलं आता, अदर फिक्स्ड इन्कम असेट्स. दे आर कन्सिडर सेफ इन्व्हेस्टमेंट, याला सेफ इन्व्हेस्टमेंट म्हटली जाते. अँड प्रोव्हाइड फिक्स रिटर्न, यांचा रिटर्न पण काय असतो, फिक्स. कारण काय करणार, तुम्ही बँकेत जे पैसे गुंतवतात त्यात म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवल्यानंतर ती बँक तेवढ्या रकमेचे डिबेंचर खरेदी करणार. आणि डिबेंचरवर असतं 1 लाखाचं जर त्यांनी डिबेंचर खरेदी केले, एक 15% जर इंटरेस्ट असेल तर तुम्हाला किती भेटणार, वर्षाला 15,000 भेटणार. मग तुम्ही समजा 1 लाखामधले तुमचे 10,000 असतील तर तुम्हाला किती भेटणार सांगा, 10,000वर 1,500 रुपये भेटणार. बँकेमध्ये किती भेटले होते, 700 रुपये भेटले असते, ते इकडे 7,000. त्यामुळे यांचं हे काय आहे, फिक्स आहे असं म्हटलं जातं. देस फंड्स डू नॉट डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स ऑफ इफ अर्निंग फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट इज मोर दॅन
10,000. जर 10,000पेक्षा जर टॅक्सचं कसं असतं, सरकारच्या अटी चेंज होत असतात, एवढं काय लक्षात ठेवायची गरज नाही. पण हे तुम्हाला टॅक्स बेनिफिट देत नाहीत. इज लायबल टू पे टॅक्स ऑन इट हिमसेल्फ. जर 10,000पेक्षा जास्त जर तुम्ही काय केलं, 10,000पेक्षा जास्त रकमेचं तुम्ही जर तुम्हाला इंटरेस्ट मिळालं असेल तर तुम्हाला टॅक्स पे करावा लागतो. एवढंच लक्षात ठेवा. हे कंपनीच्या डिबेंचरमध्ये वगैरे गुंतवले जातात. पुढचं आहे काय, मनी मार्केट फंड. देज आर फंड्स दॅट इन्व्हेस्ट इन द लिक्विड इन्स्ट्रुमेंट. लिक्विड म्हणजे काय, तात्काळ आपण त्यांचं कॅशमध्ये रूपांतर करू शकतो, त्यांना लिक्विड इन्स्ट्रुमेंट म्हणतात. टी बिल, कमर्शियल पेपर, हे सगळे लिक्विड इन्स्ट्रुमेंट आहेत. दे आर कन्सिडर सेफ इन्व्हेस्टमेंट फॉर दोज लुकिंग टू पार्क सरप्लस फंड फॉर इंटरमिडिएट बट मॉडरेट रिटर्न. हे पूर्णपणे सिक्युअर्स असतात, कारण टी बिल्स कोणाचे असतात, सरकारचे असतात. कमर्शियल पेपर हे सगळे सरकारचे असतात. ओके, मग सरकारच्या याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तरी 100% काय असतात, 100% तुम्हाला पैसे भेटणार याची गॅरंटी. मात्र एक प्रॉब्लेम असतो, कुठचं सांगा, कारण इकडचे रिटर्न काय नसतात, फिक्स नसतात. ओके, आता एवढं लक्षात ठेवा. हे समजलं. UTI हे बघा UTI मनी मार्केट फंड वॉज द फर्स्ट MMF लॉन्च एप्रिल 1997. एप्रिल 1970 UTIने हे फंड काढले. आता काय, हायब्रिड किंवा बॅलन्स फंड. बघा तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हायब्रिडमध्ये काय असणार सांगा, डेप्ट फंड आणि इक्विटी फंडचं काय असणार, मिक्सचर असणार. म्हणजे तुमचे अर्धे पैसे डेप्टमध्ये गुंतवले जाणार आणि अर्धे इक्विटीमध्ये गुंतवले जाणार. त्यांना म्हटलं आता हायब्रिड किंवा बॅलन्स फंड. बघूया. दे आर अ मिक्स ऑफ ग्रोथ अँड इन्कम फंड. ते ग्रोथ म्हणजे कुठची, इक्विटी, आणि इन्कम म्हणजे कुठची, डेप्ट. यांचं काय असतं, हे मिक्सचर असतं. दे बाय शेअर्स फॉर ग्रोथ अँड बॉन्ड्स फॉर इन्कम अँड बेस्ट फॉर इन्व्हेस्टर सिकिंग द स्ट्रिक गोल्डन मेन. इट हॅज टू मिक्स ऑफ डेप्ट अँड इक्विटी इन पोर्टफोलिओ. बघा हे घ्या, इट हॅज अ मिक्स ऑफ डेप्ट अँड इक्विटी पोर्टफोलिओ ऑफ इन्व्हेस्टमेंट. यांचा डेप्ट आणि इक्विटीचं काय असतो, पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असते. इट एम टू डिस्ट्रीब्यूट रेग्युलर इन्कम ॲज वेल ॲज कॅपिटल ॲप्रिशिएशन. यामध्ये तुम्हाला काय केलं जातं, तुमचं रेग्युलर इन्कम म्हणजे ते हे मिळावं, काय सांगा, इंटरेस्ट मिळतं डिबेंचरवर ते, प्लस इक्विटीमध्ये अर्धे गुंतवल्यामुळे तुम्हाला ते पण बेनिफिट भेटतात. दिस इज द अचीव्ड बाय द बॅलन्सिंग दिस द इन्व्हेस्टमेंट बिटवीन द हाय ग्रोथ इक्विटी शेअर अँड ऑल्सो फिक्स्ड इन्कम अर्निंग सिक्युरिटी. मग समज इक्विटीमध्ये पण गुंतवायचे आणि याच्यामध्ये पण गुंतवायचे, कशामध्ये, आपल्या शेअर्समध्ये पण गुंतवायचे. दिस स्कीम ऑल्सो इन्व्हेस्ट इन्कम अर्निंग सिक्युरिटी. दिस स्कीम ऑल्सो इन्व्हेस्ट टू एन्जॉय ग्रोथ अँड इन्कम at regular intervals. Funds are invested into both equity and fixed income security. The proportion of predetermined and the disclosure the scheme related offer document. तुमचं जे डॉक्युमेंट असतं त्यामध्ये फिक्स त्यांनी सांगितलेलं असतं, 50% तुमची इक्विटीमध्ये गुंतवतो आणि 50 डिबेंचरमध्ये, किंवा 60% डिबेंचरमध्ये आणि 50 इक्विटीमध्ये. बघा ओके, पुढे बघा. दीज आर आयडियल फॉर द कॉजली ॲग्रेसिव्ह कस्टमर. काही कॉजली म्हणजे सावध असतात आणि ॲग्रेसिव्ह म्हणजे काय, त्यांना ॲग्रेसिव्ह पण वाटतं. त्यांना वाटतं काय, पैसे तर मिळायला पाहिजेत, भरपूर पैसे मिळावेत, पण पैसे जाता कामा नयेत. म्हणजे त्यांना भीती मनात असते, त्यांच्या मनात थोडे काय असतात, पॉझिटिव्हनेस पण असतो. ते ॲग्रेसिव्ह असतात, म्हणजे रिस्क घ्यायला तयार असतात, मात्र सावध पण असतात. सावध रिस्क त्यांना घ्यायची असते. पूर्णही पैसे जाऊ नयेत, थोडे गेले तरी चालतील. तर त्याला काय म्हटलं आता, ते याच्यामध्ये पैसे गुंतवतात. ओके, ॲन एक्झाम्पल ऑफ हायब्रिड फंड वुल्ड बी Franklin India branch fund DP, because in the fund 65% to 80% investment in the made equity. 65% इक्विटीमध्ये गुंतवतात and 20 to 35% invest in the debt market. This is the so because debt market offer low risk than the equity market. त्यामध्ये रिस्क कमी असते. हे तुम्हाला झालं. आता पुन्हा एकदा तुम्हाला मी सांगतो सगळे फंडांचे प्रकार. ओके, खूप सोपे आहेत. पहिले काय म्हटलं आपण, ओपन एंडेड फंड. ओपन एंडेडमध्ये तुमची साईज पण फिक्स नसते, ड्युरेशन पण फिक्स नसते, सगळं ओपन असतं, त्याला ओपन एंडेड म्हणतात. क्लोज एंडेड फंड, साईज आणि हे काय आपले ड्युरेशन. ओके, साईज अँड ड्युरेशन काय असतं, साईज अँड ड्युरेशन आपलं बंद झालेलं असतं, म्हणजे ते आपल्याला चेंज करता येत नाही, त्याला म्हटलं आता क्लोज. क्लोज म्हणजे चेंज करता येत नाही आणि ओपन म्हणजे आपल्याला चेंज करू शकतो. तिसरं आहे काय, इंटरवल. इंटरवलमध्ये काय, यामध्ये तुम्हाला दोघांचे फ्युचर भेटतात, ओपन एंडेड आणि क्लोज एंडचे. यामध्ये चेंज करता येतो, कशामध्ये, ड्युरेशनमध्ये आणि साईजमध्ये. मात्र करताना तुम्हाला काय, इंटरवलमध्ये चेंज करता येतो, म्हणजे 3 महिन्याने, 6 महिन्याने, 9 महिन्याने, 12 महिन्याने, याला इंटरवल म्हणतात. आणि ओपनमध्ये तुम्ही हवा तेव्हा चेंज करू शकता. इंटरवलमध्ये मात्र तुम्हाला त्या ठरलेल्या याच्यात इंटरवलमध्ये चेंज करावा लागतो. त्याच्यानंतर बघितले 3 झाले. चौथा इक्विटी फंड, जे इक्विटी शेअर्समध्ये गुंतवले जातात, ज्यांची रिस्क हाय असते, रिटर्न हाय असतात, त्याला इक्विटी फंड. त्याच्यानंतर आपण बघितलं डेप्ट फंड.
काय बघितलं? पाचवं डेप्ट फंड. डेप्ट फंडमध्ये काय असतं? डेप्ट फंडमध्ये तुमची डिबेंचरमध्ये पैसे गुंतवले जातात, कर्जावर रकमेत इंटरेस्ट फिक्स मिळत असतो, त्यामुळे यात तुम्हाला रिस्क लो असते आणि रिटर्न पण लो असतात. ओके. आणि त्याच्यानंतर आहे का आपलं मनी मार्केट. यामध्ये पण कसं असतं? मनी मार्केटमध्ये गुंतवले जातात, म्हणजे यात जास्त रिटर्न इक्विटीचे भेटणार, रिस्क जास्त इक्विटीमध्ये. ओके. त्याच्यानंतर रिस्क कोणाची? इक्विटी नंतर कमी डेप्ट फंडची, आणि त्याच्यापेक्षा रिटर्न कमी. आणि त्याच्या खाली तर तुम्हाला इन्कम कमी पाहिजे आणि रिस्क एकदमच शून्य पाहिजे, तर तुम्ही कशाला? मनी मार्केट इन्स्ट्रुमेंटमध्ये गुंतवायचे. मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट म्हणजे टी बिल, कमर्शियल पेपर हे सरकारचे असतात. यामध्ये तुम्ही पैसे गुंतवले तर तुम्हाला काहीच टेन्शन नाही. समजलं? तुम्हाला काहीही टेन्शन नाही, तुम्हाला तुमचे रिटर्न 100% भेटणार. हे आहेत काय? मनी मार्केट फंड. आणि आता काय आहे शेवटचा? बॅलन्स फंड किंवा हायब्रिड फंड. बॅलन्स फंड किंवा हायब्रिड फंड. बघा, बॅलन्स आणि हायब्रिडमध्ये काय केलं जातं? डेब्टमध्ये थोडे पैसे गुंतवले जातात, थोडे इक्विटीमध्ये गुंतवले जातात. ओके. अशा प्रकारे 7 प्रकार करा. जेव्हा सगळा सिलेबस कंप्लीट होईल त्याच्यानंतर राहिलेले प्रकार मी घेईन, पण परीक्षेसाठी हे 7 महत्त्वाचे आहेत. हा लेक्चर आपण इकडे थांबूया.